सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द सेम ब्लॉग ऑफ नेक्स्ट डे. आत्ता आम्ही या सुंदरशा विलाला बाय करतो आहे आणि कारमध्ये निघणार आहोत फिरायला अमृतसर अजून छान प्रकारे. तर चला, आजसाठी आम्ही एक बेस्ट गोष्ट केली आहे, ती म्हणजे एक गाडी बुक केली आहे ज्याने आम्ही फिरू शकतो. सो अजून सोयीस्कर झालं आम्हाला. तर गाईज आत्ता वाजलेत 11:15 आणि आम्ही ब्रेकफास्ट कम लंच किंवा ब्रंच म्हणू शकतो यासाठी आलो आहे कुलचा लँडला. ऐकलं या जागेवर पण भरपूर, म्हणून ट्राय करायला आलो. चला तर मग करूयात आपलं ब्रंच. तर गाईज असं आमचे एक सैनिक धार झाले. पहिला, मग दुसरा, चारू तर काहीतरी बोल, फुरफुर कर. हां, दुसरा, हा तिसरा एजवर आहे, थोडं थोडं चालू झालं आहे. 4-0 कुठे गेलं? इकडे तर होतं. आणि मला अख्खा एवढा लागतं. हां, प्रत्येक 5-5 मिनटं हे चालू असतं आमचं. तर लास्ट मी वाचलो आहे 9वर, एकदम एजवर आहे, थोडंसं फुरफुर होतं आहे. त्याच्या आधी घरी पोचायचं आहे पुण्याला. सो पटापट खाऊ, फिरू. नाही, लास्ट सैनिक वाचला आहे. माझी फॅमिली पण आजारी पडली, पूर्ण आलेली. सो पटापट आवरतो, आता पुढचं फिरणार आहे आणि लवकर जायचं आता घरी. घरची आठवण यायला लागली आहे मला खूप जास्ती. आणि उद्या मला असं ऑफिस दिसायला लागले की आता उद्या ऑफिसला जायचं आहे. सो चला मग. गुड. आदित्य, मसाला कुलचा आहे ना आदित्य? खूप भारी. चटणी आहे ना, शेमडी तुझ्या गुड. तिखट लागतं ना काढून आता? आहे थोडा तिखट आहे मसाला. गुड टू गुड. खाऊन तुम्हाला भेटतो बरं. तर काही आम्ही इथे ऑर्डर केलं आहे. सगळ्यात पहिलं अमृतसरी कुलचा, मसाला कुलचा आणि पनीर कुलचा. आणि सगळ्यांचीच टेस्ट छान आहे. मसाला कुलचा थोडासा तिखट आहे, बट ओव्हरऑल या चटणीमुळे आणि छोल्याच्या भाजीमुळे खूप छान लागतं. तर गाईज आत्ता आपण आलो आहे जालियनवाला बागमध्ये आणि त्याच्याबद्दल खूप ऐकलं आहे. जे आपल्या लोकांना जे मारलं होतं इंग्रजांनी त्या काळात, तर ते सगळं आठवतं जेव्हा इथे येतो. सो फर्स्ट टाईमच आलो आहे. ठीक आहे, चला एक्सपिरियन्स करू, बघूयात कसं आहे. तर गाईज आत्ता जालियनवाला बाग फिरलो, इथून मग शॉपिंग वगैरे करून आता पुढे निघालो. तुम्ही बघू शकता आज ट्यूजडे तरी पूर्ण मार्केट भरलं आहे. तेवढी जास्ती गर्दी आहे. बट आज आय गेस 2 ऑक्टोबरमुळे जास्ती गर्दी असेल ना. हां, नॅशनल हॉलिडे आज, त्याच्यामुळे जास्ती गर्दी आहे. सो आता निघालो पुढे फिरायला. तर चला मग. माझा आवाज येतो की नाही मला माहीत नाही, एवढी जास्ती गर्दी आहे. तर काही आत्ता आम्ही आलो श्री दुर्गियाना टेम्पल. सो पहिल्यांदाच आलो आहे. चला बघूया कसं आहे टेम्पल. हे आम्हाला बघून असं थोडंसं वाटतं आहे की परत गोल्डन टेम्पलमध्येच आलो आहे. पण ठीक आहे, चला बघूयात काय आहे, कसं आहे टेम्पल. मोस्टली म्हणजे सिमिलर वाटतं आहे गोल्डन टेम्पलच्या. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर त्याच्यामुळे मी आलो दर्शन घेऊन आणि मग तुम्हाला सांगतो कशी होती मूर्ती, काय होती मूर्ती. तर बाहेरून तसं दिसतं आहे. इथे बोर्ड लावला आहे की स्ट्रिक्टली कॅमेरा अलाउड नाही आहे. सो चला आधी दर्शन घेऊन येऊ, मग तुम्हाला भेटतो. तर गाईज जस्ट दर्शन करून आलो. आज जास्ती गर्दी नाही आहे दुर्गायाना मंदिरात, तर दर्शन खूप छान झाले आणि पटकन झाले. तर आतमध्ये तुम्हाला राधाकृष्णाची मूर्ती दिसेल, श्रीरामजी, हनुमानजी, सीता, लक्ष्मण या सगळ्यांची मूर्ती आणि लक्ष्मीनारायणजींची पण मूर्ती आहे. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत, बघून मन प्रसन्न होईल अशा मूर्ती आहेत.
तर आता निघायचं आहे पुढे. तुम्हाला कसं वाटलं मंदिर? खूप सुंदर, खूप पीसफुल मंदिर आहे. हां गोल्डन टेम्पल सारखंच कन्स्ट्रक्ट केलं आहे ॲक्च्युली. सेम आहे. इथे तुम्ही बघतात गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे. इतकी सुंदर मूर्ती आहे. अशा सेम मूर्त्या आतमध्ये मंदिरामध्ये आहेत, म्हणजे मार्बलच्या, व्हाईट मार्बलच्या, बट अतिशय उत्कृष्ट मूर्त्या आहेत. बघून मन प्रसन्न होईल अशा मूर्त्या आहेत. एकदा शेवटचं दर्शन करू आणि चला निघूयात पुढे. तर गाईज आत्ता आपण आलो आहे, माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल, वाघा बॉर्डरला, आणि खूप जास्त एक्सायटेड आहे. आज आहे 2 ऑक्टोबर, सो अजून घमासान होणार आहे. चला तर बघूयात वाघा बॉर्डर. पाकिस्तानची आहे आणि तुम्ही बघू शकता या साईडला कोणीच नाही आलं. उभा राहून दाखवतो तुम्हाला, कोणीच नाही आहे तिथे. आणि आपली साईड बघा, फक्त आपली साईड बघा. ऑलमोस्ट फुल आहे, ऑलमोस्ट.
सो गाईज आत्ता जस्ट आलो आहे परेड बघून BSFची. आवाज गेलाय ओरडून ओरडून, पूर्ण आवाज गेला आहे आणि खरंच लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. खूप दोघांचा आवाज गेला आहे म्हणजे बोलताच येत नाही आहे. ओरडून 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 खूप वाट लागली. पण एकदा तरी या जर तुमच्या असेल प्लॅनमध्ये अमृतसरला आल्यावर वाघा बॉर्डर नक्की 100% या एकदा बघा. अंगावर इकडचं काटे येतात आणि जेन्युनली त्यांचं सिंक वेगळं आहे. त्यानंतर मी अजून एक मीम बनवणार आहे त्याच्यामध्ये एवढा बाप सीन सापडलाय ना. त्याच्यामध्ये फ्लॅग एकदम प्रॉपर पकडलाय समोर फॉर पाकिस्तान. तर तुम्ही ते पण बघा. इंस्टाग्रामवर रील पण टाकणार आहे, ती पण बघा. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आत्तासाठी निघालो आहे. खूप जास्ती गर्दी आहे. सो तुम्हाला गाडीत जाऊन भेटतो. बट बेस्ट एक्सपिरियन्स होता. बेस्ट. कुठे गेलो बाकी चालू तर रुचा, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप भारी, खूप मजा आली. पाकिस्तानचे 4 लोक होते आणि आपले 4,000हून जास्त. रुचा, तुमचा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स म्हणजे अंगावर काटे आले जेव्हा हे सगळं होतं ना. काटे आले आणि आपली जी पॉवर एनर्जी आहे ना तशी वेगळी उठून दिसत होती त्यांच्यासमोर. नेक्स्ट लेवल. तिचा पण आवाज गेला ओरडून ओरडून. खूप ओरडून गेला. आता कॉफी पितोय. हां, सो थोडा आवाज परत येईल. तुम्हाला भेटतो लवकरच. तर काही आत्ता वाघा बॉर्डरवरून आम्ही आलो आहे डिनरसाठी ब्रदर्स ढाबाला. याच्याबद्दल पण भरपूर ऐकलं आहे. सो चला ट्राय करू. आय नो हा ब्लॉग कमी आणि फूड ब्लॉग जास्ती वाटतो, बट अमृतसरला आलो आहे तर तो फूड ब्लॉगच होणार आहे. तर काहीच आम्ही ऑर्डर केलं आहे बेसिक पनीर बटर मसाला आणि फुल्ली चीज स्टफ नान. ट्राय करूया. आदित्य, तुला कसं वाटलं? खूप भारी. चीज स्टफ नान छान आहे. रुचा? मस्त लेअर. चारलं तर मस्त आहे, मस्त आहे. खाल्लंच नाही तू तर? खाल्लं मी नाही अजून बघितलं. एक घास. लवकर खा लवकर. नाईस. मस्त. मी ट्राय करतो. चीज असं फील होतं आहे तोंडात. खूप छान. तर काही तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या भांड्यात एवढी छान बडीशोप देतात. आपल्या इथे असं भांडं देतात की त्यातून बडीशोपच बाहेर नाही. भांडं पण नाही एवढं छान दिलं. बाई किती हवं तेवढं घ्या. एवढं पनीरला दिलं असतं तर खूप झालं असतं. गाईज लास्ट कॅब राईड एअरपोर्टपर्यंत. बॅक होम जर्नी. बेड दिसतो फक्त माझा घरचा. खूप जास्त. एवढे दिवस 4 धामची तयारी, ट्रिपची तयारी, संपली पण ट्रिप. खूप जास्ती. आणि सगळ्यात मेन कार्यकर हा होता. इकडे बघे आदित्य. आठवतं घरी घर आठवतं का? घराचं महत्व कळालं आम्हाला या ट्रिपला. आई मला ट्रेनमध्ये बोर्ड झालं म्हणजे आठवण येते. पहिल्या दिवशी 19 तारखेला आम्ही हे सगळं चालू केलं होतं. आज आहे 2 ऑक्टोबर. 19 सप्टेंबरला आणि आज आहे 2 ऑक्टोबर. फायनली आज घरी पोहोचणार. टेक्निकली 3 ऑक्टोबरला पोहोचणार आहे. हां, हे सगळे आपल्या आईबाबांना मिस करतात. ट्रिप ओव्हरऑल खूप भारी झाली. पण ना एवढे दिवस कधी केली नव्हती. सो आता घर पण तेवढंच आठवतंय. बाय. बाय बाय. सो गाईज आता वाजलेत रात्रीचे 9:15. 10:35चं बोर्डिंग आहे आणि डन विथ द अमृतसर ट्रिप. खूप जास्ती छान होती. खूप मजा आली. पोट भरून खाल्लं आहे खूप. आणि काय अजून माझ्याकडे शब्द नाही एक्सप्लेन करायला. खूप उत्कृष्ट झाली आहे ट्रिप. दमलो आहे सगळे आजारी पडलो आहे ऑलमोस्ट. पण खूप छान होतं. गाईज तुम्ही एक लाईनमध्ये सांगा मला कसं वाटलं? ईट स्लीप रिपीट. आदित्य? नाही मस्त झालं. पहिल्यांदा आजारी पडून बरं वाटलं. तुला? शारदा? मस्त झालं. रिलॅक्सिंग येट अ लॉट ऑफ फन आणि खूप टिपिकल इंडियन टुरिस्टिक स्पॉट्स एक्सप्लोअर करायचे होते. फायनली केले. गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर, सो जालियनवाला बाग. मजा आली. सो खूप जास्ती मजा आली. तुम्हाला पण जर हे मराठी ब्लॉग्स किंवा मराठी लँग्वेजमधले ब्लॉग्स आवडत असतील तर खाली मला नक्की सांगा की मराठी ब्लॉग्स आर द बेस्ट किंवा मग मराठीमध्येच बनवा खाली कमेंट सेक्शनमध्ये. अरे
खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मराठी ब्लॉग्स आवडत आहेत, असेच मराठी ब्लॉग्स हवेत. आणि गाईज एक लास्ट गाईज एक वर्डमध्ये मला सांगा अमृतसरची ट्रिप एक्सप्लेन करा फक्त. रुचा, मेस्मरायझिंग. आदित्य, पोट ए एक घेणार. आदित्य एक वर्डमध्ये. पेट पूजा. चारुता. रिलॅक्सिंग. थांब. चारुता. लक्झुरियस अँड रिलॅक्सिंग. 2 वर्ड. खरं हे तुला नाही काउंट करणार. लक्झुरियस भारी. तुझं सांग की. माझ्यासाठी अतिउत्तम. अतिउत्तम. उत्कृष्ट आणि अतिउत्तम बोललो. हां मग तर गाईज तुम्हाला या व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला भेटतो लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.